राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग सध्या मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 8 जिल्हा बँका 22 सोसायट्यांना 500 कोटींची कर्जमाफी मिळणार। 2017च्या कर्जमाफीमधून लाभ देण्यात येणार। आणखी 5,500 कोटींची आवश्यकता आहे। जिल्हा बँकेच्या 67,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। कोंबडी खत लाभदायी, लिटर मात्र तापदायी। युरोपमधील नव्या अभ्यासामधून निष्कर्ष समोर आलेला आहे। पोल्ट्री लिटर आणि कंपोस्टमधील फरक। उन्हाळ्यामुळे साखरेच्या दरामध्ये वाढीचा कल वाढलेला असून मेच्या सुरुवातीला क्विंटलमागे 10 ते 20 रुपयांची वाढ झालेली आहे। काबुली हरभऱ्याला सरासरी 9,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। खानदेशामध्ये पंधरवाड्यात हरभरा आवकेमध्ये घट झालेली आहे। ऊसाच्या FRPमध्ये क्विंटलमागे 10 रुपयांनी वाढ झालेली असून 2026-27च्या हंगामासाठी दर 365 रुपये आहे। कापूस उत्पादकता अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली असून 5,659 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। 498 लाख गाठी उत्पादनाचे लक्ष्य आहे। कापूस उत्पादन वाढीसाठी 5,659 कोटी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये योजनेला मंजुरी मिळाली। FRPमध्ये टनामागे 100 रुपयांची वाढ झालेली आहे। सावधान, सोशल मीडियावरती फिरतोय जनगणनेचा बनावट अर्ज। तुमची वैयक्तिक माहिती धोक्यामध्ये, सायबर चोरट्यांकडून नागरिकांच्या फसवणुकीची शक्यता। घरकुल पूर्ण, अनुदान अपूर्ण, हजारो लाभार्थी प्रतीक्षेमध्ये। स्पर्श प्रणालीचा फटका बसतोय, घरकुल लाभार्थी अडचणीमध्ये। दुसऱ्या हप्त्याचे 70,000 रुपये रखडले। वर्ग ब क भरतीमध्ये मुलाखत बंद असून सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारी नोकरीची वाट बदललेली आहे। भरती होणार अधिक पारदर्शक। MPSCचे महत्त्व वाढलेले असून वर्ग क ची भरती आयोगाच्या कक्षेमध्येच। देशभरामध्ये वाहन विक्रीचा सुपरफास्ट वेग। एप्रिलमध्ये विक्रीचा ऐतिहासिक उच्चांक। 26.11 लाख वाहने एकाच महिन्यामध्ये उतरली रस्त्यावरती। शहराच्या तुलनेमध्ये गावाकडे मागणी वाढलेली आहे। दुचाकी, ट्रॅक्टर विक्रीमध्ये झाली मोठी वाढ। GST लग्नसराईमुळे बाजाराला मोठा बूस्टर मिळतोय। कर्जमाफीच्या फसव्या जाहिरातींना फसू नका। RBIच्या जनतेला गंभीर इशारा देण्यात आला आहे। टोळ्या सुद्धा सक्रिय झालेला आहे। सूक्ष्म लघु उद्योगांसह विमा कंपन्यांना मिळणार आपत्कालीन मदतीची हमी। 3,936 कोटींची गुंतवणूक नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प। हरभरा उत्पादकांना दिलासा मिळतोय। खरेदी उद्दिष्ट मर्यादेमध्ये वाढ झालेली असून केंद्र शासनाने हरभरा खरेदीची अंतिम मुदत ही 30 दिवसांनी वाढवलेली आहे। कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक असून शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे। समृद्धीवरती प्रवासी असुरक्षित आहे। इतर महामार्गावरती गुन्हेगारांची नजर। CCTV यंत्रणा असूनही गुन्हे वाढलेले आहे। 85 किमीच्या पट्ट्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेवरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण। रेती माफियांना सहकार्य करणाऱ्याच्या सातबाऱ्यांवरती 1.5 कोटींचा बोजा, पण वसुली शून्य आहे। 9 जणांवरती कारवाई ही कागदावरतीच। खरीप हंगामासाठी खामगाव जिल्ह्यामध्ये 74,000 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असून 1.72 लाख टनांच्या मागणीनंतर 1.91 लाख टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे। कृषी विभागाची माहिती। बर्ड फ्लू की उष्माघात, कोंबड्यांच्या मृत्यूमुळे कुक्कुटपालनांमध्ये धास्ती वाढलेली आहे। नमुने गोळा केले जाणार, भीतीचे वातावरण। मे-जूनच्या धान्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार। रेशन दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचवण्यास होतोय विलंब। आता कामगार नव्हे तर मालक बनणार। 75% अनुदानही मिळणार। पशुपालनामधून ग्रामीण तरुणांना उद्योजकतेची संधी। शेतकऱ्यांना अनुदानावरती बियाणे मिळणार। MahaDBTवरती तुम्ही अर्ज केला का? शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन केले जात आहे। शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपलेले असून आणि आता भाव वाढलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 6,500 रुपयांवरती दर मिळतोय, पण शेतकऱ्यांचा हात हा रिकामाच आहे। बाजारामध्ये सोयाबीनची आवक सुद्धा घटलेली आहे। पाणी टंचाईचे सावट, 33 उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या। 317 उपाययोजनांचा आराखडा मंजूर करण्यात आला। अंमलबजावणीला सुरुवात। रिसोड परिसरामध्ये अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची धावपळ। लिलाव सुरू असतानाच पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांना आपला माल वाचवण्यासाठी जीवाची धडपड करावी लागली।
खोबरेल तेल स्वस्त, 15 दिवसांमध्ये तब्बल 113 रुपयांची घसरण झालेली आहे. उत्पादन वाढीचा परिणाम निर्यात मंदावल्याची स्थिती आहे. विक्रमी महागाईनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. मानोरा परिसरामधील सर्व पिकांना सरसकट विमा भरपाई द्या, भारतीय किसान संघाकडून मागणी केली जाते. 100 दिवसांमध्ये उपयुक्त पाणीसाठा संपला, उजनी धरण मृतसाठ्यामध्ये. पुढचे 3 महिने शेतीसाठी चिंताग्रस्त, सोलापूर समांतर जलवाहिनीचे पाणी वाचले ही आशा फोल आहे. FRP मध्ये टनामागे 100 रुपयांची वाढ झालेली असून उत्पादन खर्चापेक्षा 100% अधिक दर, केंद्र सरकारचा दावा. आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, 2 लाखपर्यंतची थकबाकी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. उजनी डाव्या कालव्याच्या कुरुल वितरिकेवरील सिंचन पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होतंय. 25% शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज नाहीत. उजनीमधून पाणी सोडून सुद्धा दिलासा नाही, ऊस धोक्यामध्ये शेतकरी हतबल झालेले आहे. संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा. वीज प्रशासनावरून 2 तासामध्ये रणकंदन, महावितरणावरती शेतकऱ्यांचा मोर्चा. दिवसा वीज द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, घोषणांनी नातेपुते परिसर दणाणला. टेल टू हेड पाणी सोडा, शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल केल्यास गाठ माझ्याशी आहे, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. करमाळा पंचायत समिती सभागृहामध्ये टंचाई आढावा बैठकीमध्ये हा इशारा देण्यात आला. नाशिकमध्ये उद्योगांसाठी 904 एकर भूखंड, 1500 एकरचे होणार भूसंपादन. नव्या गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे. MIDCकडून ग्रामीण भागामध्ये सुद्धा अर्थकारणाला चालना मिळते. चनकापूरचे आवर्तन सोडले, 45 दिवसांचा प्रश्न निकाली निघाला. कसमात येथील पाणी योजना होणार तृप्त, टंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळतोय. 6 मार्चला कर्जमाफीची घोषणा, तरी 40,000 शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रशासनाचे आवाहन केले जाते. येवल्यामध्ये 36 गावे, 47 वाड्या वस्त्यांना 33 टँकरद्वारे होतोय पाणी पुरवठा. येवला तालुक्यामध्ये जलस्रोत आटलेले असून पाणी टंचाईशी सामना सुरू आहे. टँकरची मागणी केली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 15,000 पेन्शनचा टाहो, पेन्शन सेल सुरू ठेवा. जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्तीचा आधार असलेले कक्ष धोक्यामध्ये. हिंगोली जिल्ह्यामध्ये सिंचन विहीर योजनेमधून 400 शेतकरी सुजलाम सुफलाम. 4 लाखांचे मिळते अनुदान. 112 विहिरींची कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या हळदीवरती अवकाळीचे पाणी. अचानक आलेल्या पावसाने हळद मार्केट यार्डामध्ये धांदल. ठेवीदारांना जुलैपर्यंत विमा रक्कम मिळणार, घाबरून जाऊ नये, जिल्हाधिकारी मित्तल यांच्याकडून सूचना देण्यात आल्या. जालना मर्चंट बँक गैरव्यवहारासंबंधी बैठक. मंठा तालुक्यामध्ये डिझेल रोग टंचाई, खरीपूर्व कामे ठप्प झालेले असून शेतकरी हैराण झालेले आहे. पंपावरती डिझेल मिळेना आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कॅश नसल्यामुळे नागरिक अच्छेदींच्या शोधामध्ये. दावडा परिसरामध्ये भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी गवार पिकामध्ये सोडल्या मेंढ्या. अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे गवार पीक झाले उद्ध्वस्त. जालना जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रिमझिम पाऊस बरसला. उकड्यामधून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. लातूर मार्केट यार्डामध्ये सोयाबीन दरामध्ये उसळी झालेली असून प्रति क्विंटल 6,700 रुपये दर पार गेलेला आहे. आता चक्रा मारण्याची गरज नाही, मोबाईलवरतीच मिळणार उद्योग कर्ज. गुगल मॅपद्वारे व्यवसायाची पाहणी केली जाणार. बोगस लाभार्थ्यांना आळा बसण्यास मदत होते. अनुदानावरती बियाणे मिळणार. महाडीबीटीवरती तुम्ही अर्ज केला का? शासनाने खरीप हंगाम 2026 साठी बियाणे अनुदान योजना केली जाहीर. सेलिंग जमिनीच्या सातबाऱ्यावरील वर्ग 2चा शिक्का आता पुसणार. जमिनी होणार निर्वेद, शेतकऱ्यांना मिळेल पूर्ण मालकी. विक्री व कर्जाचा मोकळा मार्ग. 600 कोटींच्या विम्यासाठी कलेक्टर दरबारी ठिय्या. घोषणानंतर परिसर दणाणला. शेतकऱ्यांकडून 13 मेची डेडलाईन फिक्स. सेलू तालुक्यामध्ये जलजीवन योजनेला निधीचा खोडा. 39 योजना अर्धवट स्थितीमध्ये. उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांची गैरसोय कायम आहे. चंद्रपुरामध्ये वादळी पावसाचा तडाखा बसलेला असून शेड कोसळून 1 जण ठार झालेला आहे, 2 जण जखमी झाले. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुद्धा गारपीट झाली. शेतकऱ्याला भरपाई नाकारणे, सेम्पोला भोवले. ग्राहक आयोगाची चपराक. करंजी येथील घटनेचा निकाल. राज्यामध्ये उद्दिष्टाच्या 20.93% तूर खरेदी. MSP दराने खरेदीवरती प्रश्नचिन्ह. सरकी रुईचे दर चढले. कापसाला उच्चांकी भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी. दरामध्ये सातत्याने वाढ होते.
आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, केवायसी करणे आवश्यक असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अनुदान. पावसाचा तडाखा बसलेला असून धानपीक भुईसपाट झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान झाले. तातडीच्या पंचनाम्याची मागणी होते. खरीप हंगामातील धानही पाण्यामध्ये सापडले. वादळी पावसाचा फटका बसत असून पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी झाडे कोसळली. वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. खरीप हंगामासाठी संधी लाभ घ्यायचा असेल तर करा नोंदणी, कारण शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नवउद्योजकांसाठी बड प्रकल्प, खर्चाच्या 15% अनुदान मिळणार. अनुसूचित जातीच्या तरुणांना उद्योजक बनण्याची ही सुवर्ण संधी. आता कामगार नव्हे तर मालक बनणार. 75% अनुदानही मिळणार. ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालनामधून तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त. अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी, घरांचे छत उडाले. पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले. जलजीवनच्या 40 योजनांचे 27 कोटी रखडले. 2 वर्षांपासून हर घर जलची प्रतीक्षाच आहे. कामांना लागला ब्रेक. GR निघाला पण खात्यामध्ये खटखडाट. 11,816 शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा तिढा सुटेना. विपणन विभागाच्या आदेशाला उलटला महिना. बळीराजा अद्याप सुद्धा आर्थिक मदतीपासून वंचित आहे. पाठपुरावा करण्याची मागणी केली जाते. अख्खा यवतमाळ जिल्हा सोयाबीन पीक विम्यामधून वगळला तरी सुद्धा राजकारणी चिडीचूप आहे. तुरीवरती घाव. अवघ्या 4 तालुक्यांना मिळाली मदत. 12 तालुके वगळले. शेतकऱ्यांनो 1962 वरती करा कॉल. ही मदत मिळेल तात्काळ. मोबाईल युनिट झाले सज्ज. या तालुक्यांमध्ये राबवणार उपाययोजना. खताच्या गोणीमागे 375 रुपयांपर्यंत झाली वाढ. अडचणीमध्ये वाढ झालेली असून 2026च्या या वर्षामध्ये तिसऱ्यांदा वाढले भाव. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.